नमस्कार मित्रांनो, मी शिवाजीराव गायकवाड आणि तुम्ही पाहताय आवाज बहुजनांचा न्यूज। आपण सध्या आहोत अहमदपूर शहरातल्या जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणावरती। उद्या 27 मे रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब या ठिकाणी येणार आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये शिवसैनिकांचा मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे। या मेळाव्याचं संपूर्ण नेतृत्व जे आहे, नुकताच ज्यांनी शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केला ते राज्याचे माजी राज्यमंत्री विनायकराव पाटील या मेळाव्याचं नेतृत्व करणार आहेत। खऱ्या अर्थाने ते इथं आहेत, त्यांच्यासोबत पदाधिकारी देखील आहेत। गेल्या 4 दिवसापासून अहमदपूरच्या जिल्हा परिषदच्या ग्राउंडवरती मोठ्या प्रमाणामध्ये अतिशय लगबग सुरू आहे की राज्याचे उपमुख्यमंत्री येणार आहेत, इथून संपूर्ण महाराष्ट्राला संबोधित करणार आहेत। तर आपण कशा पद्धतीने 4 दिवसापासून सुरुवात केली जात आहे, नेमका काय उद्देश आहे हे सविस्तर जाणून घेण्यासाठी सर्वप्रथम मी देवानंद मुळे यांच्याकडे जाणार आहे। 4 दिवसापासून जोरदार सुरू तयारी आहे तुमची, काय कशी तयारी आहे, किती दिवसापासून तयारी आहे आणि पुढचा काय उपयोग असणार आहे? गेल्या 7-8 दिवसापासून शिंदे साहेबांच्या दौऱ्याच्या निमित्तानं येथे तयारी सुरू आहे जिल्हा परिषद ग्राउंडमध्ये। आमच्या ग्रामीण भागातील सर्व सन्माननीय विनायकराव पाटील साहेबांवर प्रेम करणारा सर्व कार्यकर्ता प्रत्येक गावागावामध्ये जाऊन, प्रत्येक गल्लीगल्लीमध्ये घराघरामध्ये जाऊन शिवसैनिक कसे आपल्या पक्षात प्रवेश करतील आणि या पक्षाला कसं मोठं बळ भेटेल या पद्धतीने ते काम करत आहेत। आणि येणाऱ्या काळामध्ये निश्चितच या मतदारसंघामध्ये सन्माननीय विनायकराव पाटील साहेबांनी 1996 पासून मित्रमंडळाचं काम केलं, त्याच्या दुपटीनं आता शिवसेनेचं काम चालू आहे आणि अशी शिवसेना इथे वाढत राहील। खऱ्या अर्थाने जर बघितलं तर आपण अपक्षापासून सुरुवात झालेला हा प्रवास विनायकराव पाटलांचा आता शिवसेना शिंदे गटापर्यंत पोहोचलेला आहे। याच ठिकाणी माझ्यासोबत नगरसेवक आणि तेही प्रभावी नेतृत्व म्हणून ज्यांना संबोधलं जातं असे माझ्यासोबत शिवपूजे सर आहेत, राहुल शिवपूजे। मागच्या 4 ते 5 दिवसापासून जोरदार तयारी सुरू आहे, काय भावना आहेत? या ठिकाणी खऱ्या अर्थानं महाराष्ट्राचे लाडके भाऊ ज्यांना म्हणलं जातं असे माननीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब या ठिकाणी येणार आहेत। त्यांची ही ऐतिहासिक सभा या ठिकाणी अहमदपूरमध्ये पार पडणार आहे। रेकॉर्ड ब्रेक गर्दी आजपर्यंतच्या जेवढ्या सभा झाल्यात त्याच्यामध्ये या ठिकाणी नक्कीच होणार, याच्यात कसलीच शंका नाही। आणि विकासाबद्दल बोलायचं झालं तर शिंदे साहेबाचं काम एवढं आहे की त्याच्याबद्दल थोडक्यात बोलणं हे शक्यच नाही। निश्चितच थोडक्यात बोलणं हे शक्य नाही, परंतु उद्याची सभा मात्र कशा पद्धतीने होणार आहे हे तुम्हाला आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्हच्या माध्यमातून बघायला तर मिळणारच आहे। तत्पूर्वी मी गोपीनाथरावकडे जाणार आहे। जायभाईसुद्धा या प्रयोजनामध्ये आहेत, गेल्या 4-5 दिवसापासून त्यांचीसुद्धा मोठी लगबग सुरू आहे, काय भावना आहे? अतिशय उत्साहाचं वातावरण आहे आणि जो महाराष्ट्राला आश्वासक असा चेहरा मिळालेला आहे की एकनाथराव शिंदे साहेब यांचा, आणि आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये जो सर्वसमावेशक असा चेहरा आहे तो म्हणजे सन्माननीय विनायकराव पाटील साहेब यांचा। आणि विनायकराव पाटील साहेब यांनी आजपर्यंतच्या इतिहासामध्ये तुम्ही पाहिलं असेल की स्वतःसाठी आणि स्वतःच्या स्वार्थासाठी कधी राजकारण केलेलं नाही। आणि त्यांचं राजकारण म्हणजे आत्तापर्यंतचं राजकारण आणि भविष्यातले राजकारण ही माझी जनता आणि माझे मतदार आणि सर्वसामान्य शेतकरी असतील, दीन दलित वंचित पीडित या लोकांसाठी विनायकराव पाटील साहेब यांनी राजकारण केले। आणि आता शिंदे साहेबांचा चेहरा आणि जिल्ह्यामध्ये विनायकराव पाटील यांचा चेहरा, कारण जिल्ह्यामध्ये आता बघताय आमचे माजी जिल्हा प्रमुख संतोष भाऊ सोमवंशी हे पण आलेले आहेत। आत्तापर्यंत सगळे म्हणजे शिवसेनेची लातूरची जी पूर्णपणे टीम आता जी विनायकराव पाटील साहेब यांच्यासोबत जुळते त्याचं कारण एकच आहे की सर्वसामान्याला न्याय देणारा आणि पक्षाला बळकटी देणारा नेता म्हणून विनायकराव पाटील साहेब यांच्याकडे पाहिलं जाते। आणि त्यामुळे निश्चित रूपानं अहमदपूर तालुका सोडून पूर्ण लातूर जिल्हा आणि मराठवाड्यामध्ये हा विनायकराव पाटील यांचा चेहरा हा सर्वसमावेशक आणि आश्वासक चेहरा म्हणून पाहिलं जाते। त्यांचा चेहऱ्यामुळे खूपच शिवसेनेला बळकटी मिळेल असं मी या ठिकाणी। धन्यवाद गोपीनाथराव। आपण थेट जाऊया, जे लातूर येथून पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। संतोष भाऊ सोमवंशी देखील आपल्या सोबत आहेत। आता लातूरवरून आलात तुम्ही, उद्याचं नियोजन आहे खऱ्या अर्थानं उपमुख्यमंत्र्यांचं, परंतु 4 दिवसापासून अतिशय जोमाने लगबग सुरू आहे आणि निसर्गाने रात्रीच थोडासा विस्कळीतपणाही आणण्याचा प्रयत्न केला, परंतु कशा पद्धतीने नियोजन सुरू आहे काय सांगाल? उद्याच्याला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेबाचा जाहीर असा कार्यक्रमाचा हा पहिलाच दौरा आहे आणि आमचे नेते विनायकरावजी पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली उद्याचा हा जो मेळावा आहे, हा मेळावा मराठवाड्यामध्ये अतिशय वेगळ्या पद्धतीचा न भूतो आणि न भविष्यतो
अशा पद्धतीचा मेळावा इथं आयोजित केला आहे. साहेबाच्या नेतृत्वाखाली सर्व या जिल्ह्यातील शिवसैनिक असतील, पदाधिकारी असतील, 25,000 लोकांचा उद्या प्रवेशाचा नियोजन विनायकरावजी पाटील साहेबांनी केलं आहे. निश्चित या मेळाव्याला अतिशय चांगल्या पद्धतीनं मेळावा संपन्न होईल. निसर्गसुद्धा साथ दिल्याशिवाय राहणार नाही. फार प्रामाणिकपणाने, कारण महाराष्ट्रामध्ये प्रवेश करत असताना ज्या वेळेस कोण प्रवेश करेल त्यावेळेस त्यानं मला कुठं विधान परिषद घेता का, महामंडळावर घेता का, अशी आट टाकून प्रवेश केलेला असतो. पण एकमेव मी उदाहरण बघतो साहेबाचं, विनायकराव पाटील साहेबाचं, की त्याने प्रवेश करताना सांगितले की मला माझ्या अहमदपूर विधानसभा मतदारसंघ आणि लातूर जिल्ह्यातल्या लोकाला सत्तेपासून वंचित राहणारे काही लोक आहेत त्यांच्यापासून दूर न ठेवता सत्तेचा लाभ मिळावा, या भागाचा विकास करावा, सिंचन वाढावं, सर्वसामान्य जनतेला न्याय द्यावं, यासाठी मी प्रवेश करता, म्हणजे कुठलाही शब्द न करता या जनतेच्या कामासाठी प्रवेश केलेलं एकमेव उदाहरण असल्यामुळं निश्चित निसर्गसुद्धा साथ दिल्याशिवाय राहणार नाही आणि मेळावा अतिशय मोठ्या प्रमाणात झाल्याशिवाय राहणार नाही. सोबतच लोकाधिकार ग्रुपचे संस्थापक व्यंकटराव पनाळे देखील माझ्यासोबत आहेत. लातूरहून आलात, काय भावना आहेत? उद्या तर जंगी सभा होणारच आहे. मी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या काळात जिल्हा प्रमुख राहिलेला आहे. संपूर्ण लातूर अखंड जिल्ह्याचा जिल्हा प्रमुख राहिलेला आहे. या कालावधीमध्ये विनायकराव पाटलांचा जो शिवसेनेमध्ये प्रवेश झालेला आहे, या जिल्ह्यामध्ये शिवसेना संघटित करण्याचं काम, एक मोठी ताकद विनायकरावांच्या रूपानं आम्हाला मिळालेली आहे. विनायकरावांचे मित्र आहेत, मी अनेक वर्षापासून त्यांना पाहतो. जनसामान्यातला सामान्य माणसाची ओळख ठेवणारे अशी ही विनायकरावांची ओळख आहे. त्यामुळे निश्चितपणे या जिल्ह्यामध्ये शिवसेना संघटित करून एक मोठी शक्ती महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे नेते एकनाथरावजी शिंदे साहेबांना देण्याचं काम त्यांच्या हातून होणार आहे. माझे मित्र नवनाथराव भोसले, संतोष सोमवंशी, आम्ही सर्वजण विनायकरावांच्या सोबत या जिल्ह्यामध्ये शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना सोबत येऊन आम्ही शिवसेना वाढवण्याचं काम करणार आहोत. आपण त्याचबरोबर नवनाथराव भोसले सरांकडे सुद्धा जाऊया. सर, 4 दिवसापासून अतिशय जोमाने काम सुरू आहे. उद्या एकनाथराव शिंदे याच ठिकाणाहून महाराष्ट्राला संबोधित करतील. तत्पूर्वी तुमची काय प्रतिक्रिया आहे? गेल्या 25-30 वर्षात विनायकराव पाटील साहेबांनी सर्वसामान्य जनता, सर्वसामान्य कार्यकर्ता हा डोळ्यासमोर ठेवून राजकारण केलेलं आहे आणि निश्चित सर्वसामान्य माणसाची उन्नती व्हावी यासाठी त्यांनी कुठल्याही स्वार्थ मनात न ठेवता काम केलेलं आहे. आणि आम्ही सगळेजणांनी त्यांच्या नेतृत्वामध्ये शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे आणि त्यांना ताकद देण्यासाठी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, शिवसेनेचे मुख्य नेते, विद्यमान उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब हे त्यांना पाठबळ देण्यासाठी उद्या या लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. आणि निश्चितपणानं जुन्या आणि नव्या शिवसैनिकांमध्ये एक उत्साह वाढवण्याच्या दृष्टीनं हा कार्यक्रम अतिशय महत्त्वाचा आहे आणि निश्चित तो यशस्वी होईल अशी अपेक्षा या ठिकाणी मी व्यक्त करतो. थेट आपण जाऊया माजी राज्यमंत्री विनायकराव पाटील यांच्याकडे. मोजक्या काही दिवसापूर्वीच त्यांनी एकनाथराव शिंदे साहेबांच्या उपस्थितीमध्ये मुंबई येथे शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे आणि आता उद्या त्यांच्या नेतृत्वाखाली हा जो शिवसैनिकांचा मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे, काय तयारी आहे, कशा पद्धतीने तयारी आहे? खऱ्या अर्थानं रात्री जे निसर्गाकडून थोडाफार प्रकार घडला, परंतु आज मात्र उघाड आहे, परंतु हे सुद्धा ऊन आपल्याला पावसाचं दिसतंय असं वाटतंय. काय प्रतिक्रिया आहे? आत्तापर्यंत आपल्याला माहिती आहे, जनता माझी आणि मी जनतेचा. गेल्या अनेक वर्षापासून हे अतूट नातं घेऊन मी चालत असताना शिवसेनेमध्ये प्रवेश केला. आता त्याच नात्याचं रूपांतर शिवसेना माझी आणि मी शिवसेनेचा, अशा पद्धतीचा पुढचा काळ आपल्याला बघायला या ठिकाणी मिळणार आहे. उद्या आपल्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे नेते आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब संध्याकाळी 6 वाजता अहमदपूरमध्ये या ठिकाणी येणार आहेत आणि ते आल्याच्या नंतर त्यांच्या उपस्थितीमध्ये 25,000च्या अधिक शिवसेनेमध्ये अनेक शिवसैनिक या ठिकाणी प्रवेश करणार आहेत. हे असा आणि शिवसेनेचा मेळावा
अशा या कार्यक्रमाचं स्वरूप या ठिकाणी असणार आहे आणि त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने जिल्ह्यामध्ये सर्व या ठिकाणी आमचे सोमवंशी साहेब असतील, या ठिकाणी पन्हाळे साहेब असतील, नवनाथरावजी भोसले साहेब असतील, धीरज आहे या ठिकाणी, देवानंद आहे, तालुका प्रमुख आमचे गोपीनाथ आहेत, अनेक कार्यकर्ते या ठिकाणी आमचे काळेसाहेब आहेत रेणापूरचे तालुका प्रमुख. मला वाटतं की एवढ्या पद्धतीनं आज महिलासुद्धा रात्री सगळे फिरत असताना माझ्याकडं त्यांनी पाठवले ते ग्रुपवर. गल्ली बोळामध्ये घराघरामध्ये सगळीकडे जाऊन प्रयत्न करू लागलेत. आता उगा आपण पॉम्पलेट किंवा आवाहन केलं आणि तुम्ही कार्यक्रमाला या. आमचे सगळे कार्यकर्ते आज वार्डामध्ये आहेत, जिल्हा परिषदचे सर्व पदाधिकारी जिल्हा परिषदच्या प्रभागात आहेत, पंचायत समितीचे, ग्रामपंचायतचे, हे सगळी फलटण या ठिकाणी कामाला लागलेले आहे. आणि उद्या ना भूतो ना भविष्य, मागं बाळासाहेब ठाकरे साहेबांची सभा याच ग्राउंडवरती झाली आणि त्याच्यानंतर आता शिंदे साहेबांची सभासुद्धा याच ग्राउंडवरती होते. आपण म्हणल्यासारखं फक्त आणि फक्त निसर्गानं साथ द्या. आता सगळ्या गोष्टी बाकी आमच्या हातात आहेत, पण तेवढं ठीक आहे. आम्ही मंडप बी केला असता इथं, ह्या मंडपात नाही तर उद्या ह्या स्टेजमध्ये, या ग्राउंडमध्ये सुद्धा या ठिकाणी लोक बसणार आहेत. जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठं ग्राउंड हे जिल्हा परिषदचं आपलं हे ग्राउंड आहे. या ग्राउंडमध्ये सुद्धा लोक बसणार आहेत. फक्त निसर्गाला या ठिकाणी आमची प्रार्थना असते की उद्याचा एक दिवस जर त्यांनी सहकार्य केलं, वरून राजांनी कृपा केली आणि जर वातावरण चांगलं राहिलं तर आणि आपलंही सहकार्य राहिलं, आवाज बहुजनांचा आता आवाज शिवसेनेचा बनवा आणि सगळ्यांनाच या ठिकाणी एकत्रित येण्याचं आव्हान करा. निश्चितपणे उद्या शिंदेसाहेब पुढच्या दृष्टिकोनातून किंवा आजपर्यंत जे काही आज लाडक्या बहिणीसारख्या योजना असतील, शेतकऱ्यासाठीच्या योजना असतील किंवा त्यांच्या मुख्यमंत्री असतानाच्या काळामध्ये या योजना जाहीर केल्या, त्या योजनेची अंमलबजावणी केली. भविष्यामध्ये सुद्धा महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून जे काही आता शेतकऱ्यांचा विम्याचा प्रश्न असतील, अनेक प्रश्न असतील, सिंचनाचे प्रश्न असतील, हे सगळ्या प्रश्नाला वाचा फोडण्याच्यासाठीचा उद्याचा मेळावा आहे. काही महत्त्वाचे प्रश्न मला उद्भवतात की एकनाथराव शिंदे उद्या येणार आहेत, नेमकं कोणत्या मुद्द्यावरती फोकस करण्यात येणार आहे आपल्या माध्यमातून? की अचानक म्हणता येणार नाही, तुम्ही तत्पर आहात त्यामध्ये, परंतु विशेष म्हणजे कोणत्या मुद्द्यावरती फोकस करणार आहेत? शिंदे साहेबांनी ज्या योजना चालू केलेल्या आहेत त्या योजना प्रभावीपणाने या ठिकाणी राबवल्या पाहिजेत. भविष्यामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, महिलांचे प्रश्न असतील आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की बेरोजगारांचा प्रश्न आहे. जे तरुण आज या ठिकाणी शिक्षण घेऊन आज जर कुठलाही इंटरव्ह्यू आपण बघितलो तर तहसीलदार रँकचे लोक कोतवालांच्या या ठिकाणी इंटरव्ह्यूला चालले किंवा PSI या रँकचे लोक या ठिकाणी कॉन्स्टेबलच्या या ठिकाणी मुलाखती या ठिकाणी देऊ लागलेत. ह्या सगळ्या गोष्टीला कुठंतरी या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजेत. या दृष्टिकोनातून दररोज राजकारण केल्यापेक्षा आज महायुती म्हणल्याच्या नंतर तर मला वाटतं की सगळं आलबेल म्हणजे सगळे काही सत्ता दिलेली आहे लोकांनी. मतदारांचा जनतेचा कौल आज महायुतीच्या बाजूने आहे, पण ते कौल असताना जे प्रश्न जे वादे तुम्ही केलेले आहेत त्या प्रश्नांची अंमलबजावणी या ठिकाणी झाली पाहिजे असा आमचा प्रयत्न असणार आहे. सध्याचा वास्तविक प्रश्न जो आहे डिझेल आणि पेट्रोलचा अत्यंत भडका उडालेला आहे, त्या संदर्भात तुमची काय भूमिका आहे? नाही, ते तर सगळ्यात आता कसं आहे, डिझेल आणि पेट्रोल हे खरं तर विकासाचा आत्मा आहे. सगळं काय अवलंबून त्याच्यावर आहे. नुसत्या अधिकाऱ्याच्याच गाड्या नाहीत तर शेतकऱ्यांचा संसारसुद्धा त्याच्यावर अवलंबून आहे, शेतमजुरांचा संसारसुद्धा त्यांच्यावरती अवलंबून आहे. आणि निश्चितपणाने त्याच्यासाठी काही मार्ग आणखीन काढता येईल का? आज जे चणचण आहे किंवा कसं आहे, एका दिवस डिझेल पेट्रोल जरी असेल मुबलक, पण जे हवा वातावरण लोक तयार करून आहेत की आता शॉर्टेज आहे, आता उद्या मिळणार नाही, आजच तुम्ही भरून घरात नेऊन ठेवा, या पद्धतीचं त्याही लोकांना माझी विनंती आहे. असं होऊच भरणे होऊन आपण कॅन्ड भरून घरात नेऊन ठेवले किती दिवस चालणार आहेत? तर हे साठवण केल्यापेक्षा मला असं वाटतं की कुणालाच डिझेल पेट्रोल कमी पडणार नाही. त्या दृष्टिकोनातून सुद्धा आमची मुख्य मागणी या ठिकाणी असणार आहे की याही गोष्टीवर आपण अधिकचं लक्ष घालून लोकांची अडचण होणार नाही, लोकांची हेळसांड होणार नाही, या दृष्टिकोनातून मार्ग काढावा. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हे राहील की वर्षा ते 1.5 वर्षामध्ये
राष्ट्रवादीमधून तुम्हाला पुन्हा शिवसेनेमध्ये जावं लागलं आणि खऱ्या अर्थानं जर बघितलं तर ह्या तालुक्याचं रेकॉर्ड ब्रेक झालेलं आहे. लगातार 2 वेळेस सहकार मंत्र्यांना जनतेने कॉल दिला, परंतु यापुढे मात्र तुमची मूठ भक्कम करण्यासाठी नेमके कसे प्रयत्न करणार आहात? कारण तुम्ही अपक्षापासून सुरुवात केलेला जो प्रवास आहे, भाजपामध्ये प्रवेश केला, त्यानंतर भाजपाच्या नंतर पुन्हा तुम्हाला राष्ट्रवादीमध्ये जावं लागलं, आता तुम्ही शिवसेनेमध्ये गेलात. नेमका कसा पुढचा प्रवास असणार आहे? बघा, अनाथाच्या नाताकडे जात असताना ह्या सगळ्यांचाच प्रश्न आपल्याला लक्षात आला असेल. मी कधीच पराभूत झालेलो नाही. मला पराभूत करण्यासाठी त्यांना अनेक पक्ष बदलावे लागले आणि मला नाईलाजानं बाहेर पडावं लागलं. आता आम्ही सगळेजण सत्तेत आहोत. माझी ताकद म्हणल्यापेक्षा लोकांना जास्तीत जास्त आपण कशा पद्धतीने या ठिकाणी सहकार्य करता येईल, विकासाचे कसे कामं करता येईल, ही स्पर्धा आहे. इथं काही एकमेकाचा द्वेष करण्यासाठी मी आलेलो नाही. या स्पर्धेमध्ये आम्ही सगळे मिळून विधानसभा, जिल्हा, मराठवाडा याकडे लक्ष देऊन जास्तीत जास्त विकास, नुसता विकास तोंडानं बोलल्यानं होत नाही, तर प्रत्यक्षात आपल्यालाही मतदारसंघामध्ये माहिती आहे काय परिस्थिती होती आणि मी काय परिस्थिती या मतदारसंघाची केली आहे. यापेक्षा हातातल्या काकणाला आरसा दाखवण्याची गरज नाही. 3 वर्षाच्या काळामध्ये हे सगळं चित्र लोकांच्या समोर या ठिकाणी येणार आहे. धन्यवाद साहेब. तर उद्याचा जो शिवसैनिकांचा मेळावा आहे तुम्हाला आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्हच्या माध्यमातून बघायला मिळणारच आहे. ही जर बातमी तुम्ही यूट्यूबवर बघत असाल तर नक्कीच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. फेसबुकवर बघत असाल तर आम्हाला फॉलो करायला विसरू नका. ताज्या आणि महत्त्वाचे अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा आवाज बहुजनांचा न्यूज. शिवाजीराव गायकवाड, अहमदपूर, लातूर. आवाज बहुजनांचा.